झी 24 तास एक पाऊल पुढे। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वादानंतर आता नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नवा वाद रंगलेला आहे। नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नाटककार प्र.ल. मयेकर यांच्या विरोधात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत रिंगणात उतरलेले आहेत। मयेकर हे विनय आपटे गटाचे म्हणून ओळखले जातात, तर उदय सामंत हे रत्नागिरीच्या नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष आहेत। आता या दोघांमध्ये वाकयुद्ध रंगलंय। ज्यांना राजकारणात राहून मंत्रीपद हवे आहे त्यांनी नाट्य चळवळीपासून दूरच राहावं असा टोला मयेकर यांनी उदय सामंत यांना लगावलाय। तर मुंबईतून रत्नागिरीमध्ये येऊन आपटे आणि मयेकरांनी नाट्य चळवळीत राजकारण करू नये असा प्रतिटोला उदय सामंत यांनी लगावलाय। नुकताच चिपळूण साहित्य संमेलनातील परशुरामाचा वाद चांगलाच गाजत होता। एकूणच साहित्य आणि राजकारण्यांना तरुणांचा सहभाग, वाचन संस्कृती रुजवणं यापेक्षा इतर बाबींमध्येच रस असल्याचं दिसून आलं। आता यानंतर या नाट्य चळवळीतल्या वादानं रंगकर्मी आणि राजकारणीही त्याच जातकुळीचे असल्याचं दिसून येत आहे। नाट्यक्षेत्राशी फारसा हे नसेल आणि त्या नाट्यक्षेत्रामध्ये काही भरीव कामगिरी केलेली नसेल तर त्याने राहू नये असं मला वाटतं। जेव्हा तुम्ही एक गोष्ट असते, एक साधी बाब आहे की एखाद्या माणसाने, आता इथे मला वैयक्तिक एका माणसावर येण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की ज्याला मंत्री होण्याची इच्छा आहे त्याने मंत्री व्हावं आणि ज्याला नाट्य परिषदेच्या विविध कार्यामध्ये भाग घेऊन नाटकाशी संबंधित कामं करायची आहेत त्याने नाट्य परिषदेवर जावं। माझी त्यांना भविष्यामध्ये अशी एक विनंती राहील की नाट्यच आम्ही राजकारण करतो, आम्ही पक्षापक्षामध्ये राजकारण करतो, अशा चळवळींमध्ये राजकारण येऊ नये। अशा चळवळींमध्ये साहित्यिकांमध्ये जशी तेढ निर्माण झाली तशी नाटककारांमध्ये तेढ निर्माण होऊ नये। आपण काम करत असताना विधायक, बॅकस्टेज आर्टिस्ट पासून कलाकारांपर्यंत एकत्र सगळ्यांनी काम करायचं आहे आणि ह्या निवडणुका करण्यापेक्षा किंवा निवडणुकीमध्ये जाऊन मतं मागण्यापेक्षा आणि आम्ही काय करणार आहोत हे सांगण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर काहीतरी लोकांना करून दाखवलं, नाट्यक्षेत्रातल्या लोकांना करून दाखवलं, बॅकस्टेजवाल्यांना करून दाखवलं की खऱ्या अर्थानं नाट्य चळवळ चालवली असं त्याचं कुठेतरी चित्र निर्माण होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।